भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि याच अनुषंगाने नागपूरमध्ये संविधान प्रस्तावना पार्कचे उद्घाटन आज करण्यात आले आहे। नमस्कार, मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात अभिजित भारत। मी सध्या आहे लॉ कॉलेजमध्ये, जिथे भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या हस्ते आज संविधान प्रस्तावना पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे। हे केवळ एक पार्क नसून हे संविधानाच्या मूल्याची शिकवण देणारे एक प्रेरणास्थळ आहे। आपल्या नागपूर नगरीत डॉक्टर भूषण गवई त्यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालं, हे अजून फार आनंदाची गोष्ट आहे। आणि बाबासाहेबांच्या या संविधानाचा अभ्यास जर सर्वांनी केला तर देश सुरक्षित चालेल आणि संविधानाचा नुसारच आपण जर सगळ्यांना समान संधी आणि समानता मिळू शकते, ते संविधानातर्फेच मिळू शकते। नागपूर क्षेत्र बाबासाहेबांचे धम्मभूमी होतं, जिथे बाबासाहेबांनी गोरगरिबांना जे अत्याचार ज्यांच्यावर होत होता त्यांना सगळ्यांना त्यातून बाहेर काढलं आणि आपला धम्म दिला। त्या स्थळी त्या ठिकाणी हा एक संविधान प्रेमलचं उद्घाटन होत आहे, जेणेकरून लोकांना कळेल की बाबासाहेबांनी जी रचना केली आहे, संविधानाची रचना केली आहे, त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला, त्याप्रमाणे त्याचे तत्व आहे हे सगळ्यांना कळेल की समता बंधुता न्याय हे त्रिसूत्री बौद्ध धर्मामध्ये आहे आणि तुम्हाला संविधानामध्ये सुद्धा मिळेल। तर बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी धम्म दिला त्या ठिकाणी ह्या प्रेमल पार्कचं उद्घाटन झालं, त्याच्याबद्दल मला फार आनंद होता आणि हा सर्व नागपूरकरांकरता अभिमानाची गोष्ट असं मला वाटतं। आज उद्घाटन करताना आपल्या गवई साहेबांनी जे सांगितलं की तुम्ही जे मूलभूत अधिकार जे दिले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अमेंडमेंट करता येत नाही। त्यांनी बरेचसे न्यायालयाच्या निर्णयाचे सांगितलं की कायदा जे बनवणारे लोक लेजिस्लेटर जरी असले तरी सुद्धा मूलभूत तत्वाला, ते मूलभूत अधिकाराला जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यामध्ये ते अमेंडमेंट करू शकत नाही, आज क्लिअरली त्यांनी सांगितलं। नागपूरकरांसाठी हा पार्क खूप महत्त्वाचा ठरेल, कारण इथे लोक जसं दीक्षाभूमीला येतात तर मला वाटते एक प्रेक्षणीय स्थळ बनेल। दीक्षाभूमीला जातील लोक, त्याच्यानंतर हे पार्क बघायला येतील किंवा नागपुरातील लोकांना जेव्हा जागरूकता होईल की चला प्रेमल पार्क बनलेला आहे, आपण जाऊन बघूया काय आहे, तर त्यांना संविधानाप्रती जागरूकता निर्माण होईल असं मला वाटते आणि संविधान काय आहे हे त्यांना कळेल। कॅमेरा पर्सन गिरीश सह मी रोशनी लोखंडे, अभिजित भारत, नागपूर।